कोणता लेसन चालू आहे आपला? थर्ड. लेसन कोणता चालू आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ना? माहिती तंत्रज्ञान. येस, माहिती तंत्रज्ञान. येस मॅम, ते तर. येस. जस्ट मिनिट. अनमोल मॅम. अनमोल मॅम. मैम आप होस्ट? हाँ नहीं, प्रेजेंट होस्ट नहीं हूँ मैं. आप होस्ट नहीं हो? मैंने 1 मिनट ऐड हो गया मेरा. मैम आप हो, आप ऑलरेडी होस्ट हो. आप चेक कीजिए एक बार अपने से. अलाउड नहीं कर रहे स्क्रीन. हेलो मैम. हेलो. हाँ निकिता मैम. मैम मैम आपके एंड से हो रहा है? आप ऑलरेडी नहीं हो होस्ट है? मैम आपने निकिता पाटिल को होस्ट बनाया है. हाँ, ये मराठी में है ना, ये वाला. हेलो मैम. गुड इवनिंग मैम, हाउ आर यू? गुड इवनिंग. हाउ आर यू मैम? आई एम फाइन. निकिता मैम. हाँ यस. मैम अभी आपको शो हो रहा है? आप ऑलरेडी शो होस्ट है, आपको मैंने कब का बना दिया है. नहीं मैम, आपने निकिता पाटिल को बनाया है. मेरा अच्छा, नाम जो मराठी में है ना. ओके ओके. हाँ ओके, आपका मराठी वाला नहीं है. ओके. हाँ आप हाँ. that one. हेलो मैम, क्या आप मुझे सुन सकते हो? हाँ यस. हाँ मैम, मैं काफी दिनों से क्लास ज्वाइन नहीं कर सकता था. अच्छा. सॉरी बट मेरा किडनी स्टोन का ऑपरेशन हुआ था, इसलिए मैंने नई क्लास किया. ओके ओके. ओके, हो गया अभी. स्क्रीन दिख रही है? यस मैम. यस मैम. कोणता सण झाला आपला? गणपती बाप्पाचा सण झाला ना आताच.
स्क्रीन Yes, दिसते ma'am. सगळ्यांना? Yes, ma'am. मग Yes, काय ma'am. मागितलं तुम्ही गणपती बाप्पाकडे? बुद्धी. ओके, सद्बुद्धी. अच्छा. ठीक आहे, स्क्रीन दिसते? Yes, ma'am. Yes, teacher. Yes, ma'am. तर आपण काय बघत होतो? आपल्याला यूज कसा करायचा आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअर आपण बघत होतो ना. सॉफ्टवेअर मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड तुम्हाला सांगितलं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल सांगितलं आणि नंतर काय सांगितलं तुम्हाला पॉवर पॉइंट. तर आपण बघू की हे जे 3 जे सॉफ्टवेअर आहेत जे आपल्याला नेहमी युजफुल असतात. तुम्हाला डॉक्युमेंट बनवायचे असेल, तुम्हाला मार्कशीट बनवायची असेल किंवा कुठे तुम्हाला मोठ्या कंपनीत चाल तेव्हा तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं असेल तर यासाठी ह्या 3 सॉफ्टवेअर आपण यूज करतो. हे बेसिक सॉफ्टवेअर आहे, हे तुम्हाला माहित असलेच पाहिजे. ठीक आहे, तर आपण पहिले वर्ड बघू की वर्ड कसं आपण यूज करतो. दिसतंय तुम्हाला स्क्रीन मध्ये? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. स्क्रीन मध्ये दिसतंय काय काय आहे? हा तुमचा काय आहे वर्ड डॉक्युमेंट. जेव्हा तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड यूज करणार तेव्हा तुम्हाला अशा ब्लँक डॉक्युमेंट पहिलं येईल. ओके, आता या ब्लँक डॉक्युमेंट मध्ये काय काय आहे तर पहिला टॅब आहे फाईल. ओके, म्हणजे तुम्हाला नवीन फाईल घ्यायची असेल, फाईल सेव्ह करायची असेल, कोणत्या नावाने सेव्ह करायची, परत प्रिंट काढायची असेल ते आपण एक एक बघू. नंतर आहे तुमचं होम. आता ह्या होमवर्कच्या खाली तुम्हाला अंडरलाईन दिसते म्हणजे आपण होम टॅब मध्ये आहोत. तर होम मध्ये तुम्हाला कॉपी करायची असेल, पेस्ट करायचं असेल, तुम्हाला लेटर टाईप करायचं असेल तर त्यासाठी हे काय आहेत कीज आहेत. ओके, त्यानंतर येतं इन्सर्ट. आपण एक एक बघू काय काय आहे. फर्स्ट काय आहे फाईल. फाईल मध्ये तुम्हाला दिसतंय इथे काय काय दिसतंय फाईल मध्ये. हे काय आहे न्यू. म्हणजे तुम्हाला जर न्यू फाईल घ्यायची असेल तर त्यावेळेला तुम्ही न्यू पेज घ्यायचा असेल तर तुम्ही न्यू वर काय करणार, न्यू वर टिक करणार. नंतर जुन्या फाईल तुम्ही सेव्ह केलेल्या असतील ऑलरेडी त्या तुम्हाला ओपन करून बघायच्या असतील तर तुम्ही कशात जाणार, ओपन मध्ये. ही तुम्हाला शेअर करायची असेल म्हणजे तुम्हाला मेल करायचा असेल किंवा कुठल्या दुसऱ्या पीडी मध्ये पेनड्राईव्ह मध्ये शेअर करायचं असेल तर ते शेअर. नंतर कॉपी, त्याचीच कॉपी तुम्हाला दुसऱ्या फोल्डर मध्ये टाकायची असेल तर कॉपी. नंतर प्रिंट. प्रिंट म्हणजे प्रिंटर मधून तुम्हाला प्रिंट द्यायचे तर प्रिंट. रिनेम, तुम्हाला नेम चेंज करायचं असेल त्या फाईलचं तर त्याला काय देणार, रिनेम. नंतर मूव्ह फाईल म्हणजे एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये फाईल तुम्हाला मूव्ह करायची असेल तर मूव्ह फाईल. आणि व्हर्जन हिस्ट्री म्हणजे तुम्ही काय काय वर्क केलं त्याच्यामध्ये तुमची हिस्ट्री असणार. आणि डिलीट, एखादी फाईल तुम्हाला डिलीट करायची असेल तर तुम्ही काय करणार, डिलीट करणार. आणि इन्फो म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन मध्ये काय असणार आहे, तुमची फाईल किती किती ह्याची आहे ही सगळी इन्फॉर्मेशन. ओके, कशाबद्दल तर मायक्रोसॉफ्ट वर्ड बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला आपण होम मध्ये येऊ. होम मध्ये तुम्हाला काय करायचंय, न्यू पेज घेतलंय तुम्ही. न्यू पेज वर तुम्हाला एखादं लेटर टाईप करायचंय. ओके, इथे मी माझं नाव टाईप केलं. आता मी काय केलं, नाव टाईप केलं. आता ह्याला मला काय करायचं, ह्याचा फॉन्ट चेंज करायचंय. मग मी काय करणार, सिलेक्ट करणार आणि काय करणार, इथून काय करणार, फॉन्ट चेंज करणार. केला फॉन्ट चेंज, समजतंय? फॉन्ट चेंज केला मी. Yes, ma'am. Yes, मला ma'am. साईज चेंज समजतंय. करायचे तर मी कुठे जाणार, इथे जाणार आणि माझी साईज काय करणार, चेंज करणार. साईज Change परत करणार. तुम्हाला जर स्मॉल आणि कॅपिटल करायचे असेल साईज तर तुम्ही इथून पण डिरेक्टली करू शकता किंवा इथून पण करू शकता, कुठूनही करू शकता. ए म्हणजे स्मॉल साईज तुम्ही लार्ज करणार आणि बी म्हणजे साईज काय करणार, छोटी करणार. नंतर हा बी, बी म्हणजे बोल्ड. बोल्ड मध्ये काय करता तुम्ही, तुम्हाला लेटर डार्क करायचं असेल तर काय करणार, बोल्ड. परत इटॅलिक म्हणजे तुम्हाला तिरप करायचं असेल तर इटॅलिक, अंडरलाईन करायची असेल तर अंडरलाईन. आणि हा काय आहे, हायलायटर.
तुम्ही कलर चूज करू शकता हायलायटरचा. ग्रीन पाहिजे तर ग्रीन, ब्ल्यू पाहिजे तर ब्ल्यू, कुठलाही. आणि हा काय फॉन्ट कलर. फॉन्ट कलर पण तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. आता हे सिलेक्ट नाहीये म्हणून फॉन्ट कलर चेंज नाही झाला. पहिले तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि मग नंतर फॉन्ट कलर चेंज करायचंय. ओके. नंतर हे येतं बुलेट. तुम्हाला जर काय करायचंय, वेगवेगळे चिन्ह द्यायचे तर तुम्ही काय करू शकता, पॉइंट द्यायचे, पॉइंट मार्क करायचे तर तुम्ही काय देऊ शकता, बुलेट. बुलेट नसतील द्यायचे, तुम्हाला नंबरिंग द्यायचे असतील ABC तर तुम्ही हे देऊ शकता. ओके. तुम्हाला तो एखादा लेटर ह्या साईडला लेफ्ट साईडला हवे असेल तर लेफ्ट साईडला, राईट साईडला हवं असेल तर राईट साईडला, मध्ये हवा असेल तर मध्ये, किंवा ओके. त्यानंतर तुम्हाला बॉर्डर हवी असेल तर बॉर्डर देऊ शकता. हे सगळं कशामध्ये येतं तर तुमच्या होम टॅब मध्ये. कुठल्या टॅब मध्ये, होम टॅब मध्ये. ओके. हे आपण काय बघतोय, वर्ड मध्ये बघतोय. हाऊ टू यूज वर्ड. तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत ना तुमच्या बुकमध्ये. वर्ड मध्ये तुम्हाला जर एखाद्याला लेटर टाईप करून पाठवायचं असेल तर तुम्ही कसं टाईप करणार. परत आता आपण होम मध्ये बघितलं. होम मध्ये काय बेसिक तुम्ही टाईप करायचं, त्याला फक्त लेटरला जर तुम्हाला कलर द्यायचा असेल तर कलर द्यायचा, त्याची साईज चेंज करायची, त्याचा फॉन्ट चेंज करायचा. फॉन्ट म्हणजे तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये हवंय तो चेंज करायचा. बोल्ड हवं असेल बोल्ड, अंडरलाईन, ह्या बेसिक थिंग कशात आहेत तर होम मध्ये. परत तुम्हाला ते कॉपी करायचं असेल. मॅम बॅकग्राऊंड कसं बदलवतात. कसलं बॅकग्राऊंड घ्यायचं, या आता हे बॅकग्राऊंड सफेद सफेद दिसतंय की नाही. हा आता ते त्याला पुढे वेगळं पुढे येते, तुम्हाला दाखवते. हा होम मध्ये नाहीये, ते दुसऱ्या ह्याच्यात आहे, इन्सर्ट मध्ये आहे. आता हे आपण आलो इन्सर्ट मध्ये, बरोबर. इन्सर्ट मध्ये आलो आपण. इन्सर्ट मध्ये फर्स्ट आहे टेबल. तुम्हाला किती टेबल हवाय तो टेबल तुम्ही सिलेक्ट करायचा आणि इथे तुम्हाला टेबल भेटेल. ओके. टेबलचा तुम्हाला फॉर्मॅट पण आहे, कशा प्रकारे तुम्हाला टेबल हवाय, असा हवा असेल तर असा टेबल भेटेल. त्यानंतर इन्सर्ट मध्ये तुम्हाला एखादा शेप, पिक्चर हवा असेल, तुमच्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी सेव्ह असेल पिक्चर तर तुम्ही तिथून घेऊ शकता. कम्प्युटरमध्ये ऑलरेडी सेव्ह असेल एखादा पिक्चर, तिथून घेऊ शकता. मोबाईल मधून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे डायरेक्टली गुगल वरून सर्च करून कॉपी करून इथे तुम्ही काय करू शकता, पिक्चर घेऊ शकता. त्यानंतर ड्रॉइंग. हा जो ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग मध्ये काय आहे, तुमचे शेप, सर्कल, वेगवेगळे शेप असतात. तुम्हाला सर्कल हवा असेल सर्कल, स्क्वेअर हवा असेल स्क्वेअर, ॲरो हवा असेल तर ॲरो, कोणताही शेप तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. आणि काय करायचंय तुम्हाला, ड्रॉ करायचंय. ओके. त्याला पण तुम्ही शेप फिल करू शकता. ही आउटलाईन आहे आणि सेव्ह अँड क्लोज. ओके. आता इथे थोडं डिफरंट टाईपने आलं. तुम्हाला जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये सॉफ्टवेअर तुमच्याकडे असेल तर तुम्ही डिरेक्टली करू शकता. हे मी का गुगल वरून हे करून केलंय म्हणून त्यासाठी असं दिसतंय. ओके. होम समजलं. होम मध्ये काय करायचं, त्यानंतर इन्सर्ट मध्ये काय करायचं, इन्सर्ट मध्ये तुम्ही इन्सर्ट करू शकता. एखादी गोष्ट काय करू शकता, टाकू शकता. पिक्चर टाकू शकता, टेबल टाकू शकता, ड्रॉइंग म्हणजे शेप्स टाकू शकता. त्यानंतर हेडर फुटर म्हणजे ही वरची जी लाईन आहे, एखादा आपल्याकडे न्यूजपेपर असतो, बरोबर. न्यूजपेपरच्या वरती एक हेडलाईन असते, त्याला बोलतात हेडर. म्हणजे वरती हेडलाईनला तुम्हाला जर काय टाकायचं असेल हेडर, आणि खाली बघा पेज आपण काय करायचं, एकदाच हेडर अँड फुटर यूज करून आपण जसे पेजेस काय करतो, वाढवत जातो, त्या प्रत्येक पेजवर आपोआप काय येतो, तो हेडर येतो आणि तो फुटर येतो. हेडर म्हणजे पेजच्या वरती आणि फुटर म्हणजे पेजच्या खाली. ओके. पेजच्या खाली यूज करून बघू आपण. इथे लाईन आलेली दिसते तुम्हाला, लाईन दिसतेय.
म्हणजे इथे तुम्ही काही टाकू शकता. ओके, हे झालं तुमचं हेडर जे पेजच्या वरती येतं. तुम्हाला जर हेडलाईन टाकायची असेल किंवा सगळ्यासाठी कॉमन हेडलाईन टाकायची असेल, सगळ्या पेजेससाठी कॉमन टाकायची असेल तर तुम्ही एकच हेडर टाकायचं, म्हणजे ते सगळ्या पेजवर येतं. आणि फुटर म्हणजे जेव्हा तुम्ही इथे खाली याल, इथे आहे तुमचं फुटर. तुम्हाला पेज नंबर टाकायचे असतील, पेज 1 पेज 2 टाकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय यूज कराल? फुटर. ओके, समजलं? हेडर अँड फुटर. येस मॅम. मी थोडक्यात सांगते, थोडं सांगते. जस्ट तुम्हाला बेसिक, फक्त डीपली आपण बघणार ना, बेसिक बघणार. त्यानंतर काय लेआउट, तुम्हाला पेजचं लेआउट, स्पेसिंग, प्रत्येक तुम्ही पॅराग्राफ हे केलात तर त्यानंतर तुम्हाला स्पेसिंग किती हवंय, हे तुम्हाला इथे पेज तुम्हाला नॉर्मल हवाय, नॅरो हवाय. तुम्ही जेव्हा एखादा टाईप करता कसा हवाय पेज, तुम्हाला लँडस्केप हवाय, पोर्ट्रेट हवाय, कुठली लेटर टाईप हवाय, कस्टम मार्जिन हवाय, म्हणजे तुम्हाला मार्जिन कसं हवंय. आता तुम्ही फुलस्केप घेताना बॉर्डर करता ना, तुम्ही ठरवता बॉर्डर द्यायची असेल तर ती कशी द्यायची, बरोबर. तुम्हाला लेटर टाईप करायचं असेल तर एवढ्या एवढ्या भागातच लेटर टाईप करायचंय. निबंध लिहायचा असेल तुम्हाला तर एवढ्या एवढ्या भागातच निबंध लिहायचा. मग साईडने तुम्ही काय करता? बॉर्डर देता, बरोबर. मग त्यात काय? येस मॅम. हा, त्याप्रमाणे आपण काय करायचं तिथे चॉईस करायचं. तर ह्याच्यात बॅकग्राऊंड त्यांनी दिलं नाहीये, ऍक्च्युली बॅकग्राऊंड लेआउट मध्ये असतं. ओके, तुम्ही जेव्हा लेआउट हे कराल ना, लेआउट मध्ये पेज बॅकग्राऊंड दिलेलं असतं. इथे बॅकग्राऊंड दिसत नाहीये मला, पण हा जो लेआउट आहे तिथे तुम्हाला बॅकग्राऊंड भेटेल नक्की. ओके, जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपण हा सॉफ्टवेअर युज करत असतो ना, हे मी गुगल वरून घेतलेलं आहे त्यामुळे इथे दिसत नाहीये. पण जेव्हा इन्सर्ट केलेला असतो आपल्या ह्याच्यावर तेव्हा तिथे लेआउट मध्ये तुम्हाला पेज बॅकग्राऊंड, पेज बॉर्डर, वेगवेगळ्या बॉर्डर तुम्ही देऊ शकता. ओके, शॉर्ट मध्ये समजलं कसं युज करायचं. फाईल मध्ये तुम्ही सेव्ह करू शकता, तुमच्या फाईल ज्या आहेत ते सेव्ह करू शकता. जुन्या फाईल तुम्ही ओपन करू शकता, प्रिंट काढू शकता. मेन 3 फंक्शन तुम्ही फाईल मधून करू शकता. ओके, होम मध्ये तुम्ही टायपिंगचा पार्ट जो आहे, टायपिंग आणि त्या लेटरचं एडिटिंग, वर्ड जे तुम्ही टाईप करता त्याचं एडिटिंग जे आहे ते होम मध्ये आहे. इन्सर्ट मध्ये तुम्हाला शेप इन्सर्ट करायचे असतील, टेबल इन्सर्ट करायचा असेल, एखादं पिक्चर इन्सर्ट करायचं असेल तर ते इन्सर्ट मध्ये. इवन दो फॉर्म्युलेज, वेगवेगळे फॉर्म्युलेज जे असतात ते पण तुम्ही काय करू शकता, डॉक्युमेंट्स मध्ये इन्सर्ट करू शकता. इथे दिसत, हा हे बघा, हे जे फॉर्म्युलेज आहेत, वेगवेगळे सिम्बॉल्स जे आहेत ते तुम्ही काय करू शकता, इन्सर्ट करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी त्याच्यात ऍड ऑन करायचं असेल तर तुम्ही इन्सर्ट करू शकता. लेआउट मध्ये तुम्ही पेज तुम्हाला कसा हवाय, पॅराग्राफ हवेत, 1 हे हवंय का 2 पॅराग्राफ हवाय, तुम्हाला पेजची अरेंजमेंट कशी हवी आहे त्यानुसार काय करू शकता, लेआउट मध्ये जा. ओके, इवन दो लेआउट मध्ये तुम्हाला पेज बॅकग्राऊंड पण भेटेल आणि पेज बॉर्डर पण भेटेल. समजलं थोडक्यात वर्ड काय असतं वर्ड मध्ये? येस मॅम. येस मॅम. एक्सेल बघायचं आता. हो मॅम. ओके मॅम. आता आपण एक्सेल कशासाठी यूज करतो? एक्सेल मध्ये तुम्हाला दिसते टेबल दिसते ना, म्हणजे जो टॅब्युलर फॉर्म जेवढा असतो, जो डेटा टॅब्युलर फॉर्म मध्ये असतो, म्हणजे तुमचे मार्क्स असतील, इव्हन दो आपण खूप सारा डेटा गोळा केलाय आणि आपल्याला लिहायचंय, बरोबर. जे काय टेबल फॉर्म मध्ये जेवढे फॉर्म हे असतात, डेटा असतो, तो कशामध्ये आपण करतो? एक्सेल मध्ये करतो. कशामध्ये करतो? एक्सेल मध्ये. खूप सारे फॉर्म्युलेज यूज करून एक्सेल शीट आपण बनवतो. आता तुम्ही सपोज काय केलं,
तुम्हाला तुमचा सिलेबस करायचा. काय कराल तुम्ही, मला ह्या मंथ मध्ये एवढा अभ्यास कम्प्लीट करायचा. मग तुम्ही काय कराल, एक्सेल शीट बनवाल. एक्सेल शीट मध्ये ए मध्ये तुम्ही काय कराल, मंथ टाईप कराल. बी मध्ये काय टाईप कराल, लेसन नेम टाईप कराल. सी मध्ये काय टाईप कराल, तर तुम्ही त्या लेसन मधलं सब टॉपिक टाईप कराल. बरोबर. मग तुम्ही इथे काय टाकाल की मला ऑगस्ट महिन्यामध्ये चॅप्टर नंबर 10 यामधला हा टॉपिक काय करायचा आहे, आज मला कम्प्लीट करायचा आहे. बरोबर. मग तुम्ही कशामध्ये बनवणार, हे एक्सेल शीट मध्ये बनवणार. कशात बनवणार, एक्सेल शीट मध्ये. आता एक्सेल शीट मध्ये पण सेम पहिले 3 आहेत बघा. फाईल मध्ये तेच तुम्हाला फंक्शन करायचंय. काय करायचंय, फाईल सेव्ह करायची. न्यू फाईल ओपन करू शकता तुम्ही. ओके. त्यानंतर जुन्या फाईल्स पण ओपन करून बघू शकता, प्रिंट काढू शकता. सेम फाईलचं तेच फंक्शन. त्यानंतर होम मध्ये पण तेच फंक्शन तुम्हाला बघायला भेटेल. होम मध्ये सेम तुम्हाला काय करायचंय, होम मध्ये जाऊन सेम हे जे चिन्ह आहे ते कसलंय, कॉपीचं चिन्ह आहे. ओके. तुम्ही कॉपी करू शकता. कॉपी नंतर कट म्हणजे तुम्ही एकदा तिथून आता सपोज मी इथे वर्ड टाईप केला. ठीक आहे. हा वर्ड मी काय केला, टाईप केला. आणि ह्याला मी काय केलं, कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर तुम्हाला करायला लागतं पेस्ट. पेस्ट केलं. पण हा वर्ड इथे पण आहे आणि हा वर्ड इथे पण आहे. पण मी जेव्हा कट करीन ह्याला मी काय करीन, कट करीन. कट केल्यानंतर सपोज मी याला कट केलं आणि मी इथे काय केलं, पेस्ट केलं. तर काय झाला, इकडचा वर्ड करून इकडे आला. कॉपी आणि कट मधला तुम्हाला फरक समजला. येस कॉपी मॅम. म्हणजे एखाद्या ठिकाणची फाईल जर आपण कॉपी करून दुसऱ्या ठिकाणी ठेवली तर ती ओरिजिनल ठिकाणी पण राहणार आहे आणि नवीन ठिकाणी पण असणार आहे. पण तुम्ही एखादा फाईल किंवा एखादा वर्ड कट केलात तर तो पेस्ट होऊन दुसऱ्या ठिकाणी जाईल, पण त्याच्या ओरिजिनल ठिकाणी तो नसेल. समजलं. त्याला बोलतात कॉपी पेस्ट किंवा कट पेस्ट. पण कॉपी केल्यानंतर तुम्हाला ते काय करायचंय, पेस्ट करायचंय. नाही तर कॉपी नुसतं कॉपी कामाचं नाही. त्यानंतर इथून फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता. इथून फॉन्ट साईज चेंज करू शकता. बी म्हणजे बोल्ड. ही तुमची काय आहे, बॉर्डर. तुम्ही टेबल जे फॉर्म केलेलं आहे त्याची बॉर्डर बघायची तुम्हाला कशी बॉर्डर द्यायची त्यानुसार. ऑल बॉर्डर जर नसेल द्यायची तर नो बॉर्डर. इथून बॉर्डर बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर. ऑल बॉर्डर द्यायची असेल तर मी सपोज हा एवढा सिलेक्ट केला. सिलेक्ट करायला विसरायचं नाही. आणि मी ऑल बॉर्डरवर टाईप केलं तर तुम्हाला सगळ्या बॉर्डर भेटतील. बरोबर. मी जर फक्त सिलेक्ट केला आणि मला फक्त काय पाहिजे, हा पाहिजे, नुसता फक्त बॉर्डर पाहिजे, तर काय आली, फक्त बाहेरच्या साईडला बॉर्डर आली, आतमधल्या साईडला बॉर्डर नाही आली. ओके. त्यानंतर सेम फंक्शन. हे तुम्ही सेल काय करू शकता. ही सेल मी काय केली, सिलेक्ट केली. तेवढ्या सेल मध्ये तुमचं काय आलं, कलर आला. नंतर हा ए दिलाय म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एखाद्या वर्डला हे करायचं. इन्सर्ट मध्ये सेम. इन्सर्ट मध्ये तुम्ही काय करू शकता, सेम इन्सर्ट मध्ये काय करायचंय तुम्हाला, पिक्चर तुम्ही इन्सर्ट करू शकता, शेप इन्सर्ट करू शकता. त्यानंतर हे वेगवेगळे ग्राफ तुम्ही इन्सर्ट करू शकता. तुम्ही मॅथ्स मध्ये बघितलं असेल ना, पाय चार्ट वगैरे ग्राफ असतो, तुम्हाला डेटा दिलेला असतो. बरोबर. तसं तुम्ही ग्राफ ऍड करू शकता. हा, आपण इथे काय करतो, डेटा अनालिसिस करतो ना. आपण मार्कशीट बनवत असू तर काय करतो, ह्या मुलाला एवढे मार्क आहेत, दुसऱ्या मुलाला एवढे मार्क आहेत, त्याचा आपण काय करू शकतो, ग्राफ कन्व्हर्जन करू शकतो. ओके. त्यानंतर सेम पेज लेआउट मध्ये पण तुम्ही काय करू शकता, पेज लेआउट मध्ये पण तुम्हाला जर तुम्ही जेव्हा प्रिंट घेता तेव्हा, ओके, नंतर फॉर्म्युलाज, वेगवेगळे फॉर्म्युलाज यूज करून तुम्ही हे करू शकता. तुम्हाला पर्सेंटेज काढायला असेल, तुम्हाला सम काढायची असेल, हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही.
ओके. मेन तुम्हाला वर्क कशावर करायचं असतं, मेन तर होम, इन्सर्ट आणि फाईल. ओके, आणि फाईल. एवढं तर समजलं तुम्हाला बेसिक. यस मॅम. वर्ड कशासाठी यूज करतो, तुम्हाला लेटर टाईप करायचं असेल किंवा तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन टाईप करायची असेल तर तुम्ही काय करता, वर्ड यूज करता. आणि तुम्हाला टॅब्युलर फॉर्म मध्ये एखादा डेटा टाईप करायचा असेल तर तुम्ही काय यूज करता, एक्सेल यूज करता. काय यूज करता, एक्सेल. ओके, एक्सेल मध्ये तुम्ही तुमचे मार्कशीट तयार करू शकता. अजून तुम्हाला एखादा जर डेटा दिला असेल, सपोज तुम्हाला पॉप्युलेशन करायचं, पॉप्युलेशनचा डेटा दिला की ह्या गावाचं एवढं पॉप्युलेशन आहे, एवढी लोकसंख्या आहे आणि तुम्हाला ते पूर्ण काय करायचंय, लिहायचंय, तर तुम्ही काय करणार, एक्सेल शीट बनवणार आणि एक्सेल शीट मध्ये त्या काय करणार, फीड करणार. जिथे मी सायन्स लिहिलं तिथे तुम्ही लिहाल विलेज नेम, साईडला लिहाल त्याचे पॉप्युलेशन आणि मग खाली काय कराल तुम्ही, त्याच्या व्हॅल्यू पुट कराल. ओके, समजलं? यस मॅम. यस मॅम. आणि तिसरा कुठला मेन हे आहे, मायक्रोसॉफ्टचा पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट का यूज करतो आपण, कोण सांगेल? हॅलो टीचर. पॉवर पॉइंट का यूज करतो? टीचर एखाद्या ठिकाणी जर आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर आपण पीपीटी म्हणजे पॉवरपॉइंटचा Yes. यूज करतो. आता तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जाल, ओके, इव्हन तो आपण मार्केटिंग जेव्हा करतो, कोणतेही मार्केटिंग करायचं असेल तर मार्केटिंगसाठी मेन काय असतं, तुमचा प्रेझेंटेशन. बरोबर. मग आता आपण काय टेक्नॉलॉजीच्या जगात आहोत. बरोबर. मग टेक्नॉलॉजीच्या जगात तुम्ही पेपर आणि पेज आणि ब्लॅकबोर्डवर जर प्रेझेंटेशन करायला गेला तर चालेल का? तुम्हाला प्रेझेंटेशन कशावर द्यायला लागतं, मोठ्या स्क्रीनवर द्यायला लागतं. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, पीपीटी प्रिपेअर करायला लागते. पीपीटी म्हणजे प्रेझेंटेशन. ओके, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. आता पॉवर पॉइंट मध्ये पण सेम तुम्हाला काय करायचं असतं, इथे वेगवेगळ्या स्लाइड असतात. तुम्हाला कशी हवे ती स्लाइड आहे, ती तुम्ही ब्लँक घेऊ शकता. आता ब्लँक घ्यायची म्हणजे फाईल मध्ये जायचं, न्यू वर क्लिक करायचं. न्यू वर दिलेलं आहे ब्लँक किंवा ब्राउज टेम्पलेट्स, वेगवेगळे टेम्पलेट्स असतात. ही वेगळी स्लाइड प्रकारची, ही डिफरंट टाइप आहे, हा डिफरंट टाइप आहे. ओके, इथे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला मेन तुम्ही आता करताय टेक्नॉलॉजी. ओके, टेक्नॉलॉजीवर तुम्हाला द्यायचंय एखादं प्रेझेंटेशन द्यायचंय. मग तुम्ही इथे काय टाईप कराल, टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीचा सब टॉपिक तुम्ही इथे टाईप करू शकता किंवा तुमचं खाली नाव लिहू शकता, कोण तुम्ही प्रिपेअर करताय. आता इथे त्याच्यातलं तुम्ही कॉम्प्युटर हे करताय. ओके, कम्प्युटर. मग त्यानंतर त्याचं सॉफ्टवेअर सब टॉपिक तुम्ही काय करू शकता, इथे टाईप करू शकता. मॅम. येस मॅम, मला तो कॉल आलाय तर मी लिहू शकतो का? हा, येस. समजलं? फर्स्ट स्टेप समजली. तुम्हाला काय करायचे, एक स्लाइड घ्यायची, स्लाइड नंतर तुम्ही न्यू स्लाइड घेऊ शकता. ओके, एक एक खालोखाल न्यू स्लाइड घेऊ शकता. आता तुम्हाला जेव्हा मी प्रेझेंटेशन एखाद्या लेसनचं प्रेझेंटेशन दाखवते, ते काय दाखवते तुम्हाला, प्रेझेंटेशन फॉर्म मध्ये असतं ना, पीपीटी फॉर्म मध्ये असतं. बरोबर, पीपीटी फॉर्म मध्ये असतं की नाही. सो टेक्नॉलॉजी, आता आपण काय करू शकतो, ह्याला सेम प्रोसेस आहे. फाईल, होम, इन्सर्ट हे तीन जे टॅब आहेत ते काय करतात, सेम तिन्ही मध्ये काय करतात, सेम वर्क करतात. ओके, होम मध्ये तुम्हाला तेच आहे, सेम. कॉपी पेस्ट करायचं असेल कॉपी पेस्ट करायचं. त्या इथे बघा स्लाइड, तुम्हाला कोणती स्लाइड हवी इथे दिले टाईप. अशी स्लाइड हवे, अशी स्लाइड हवे का, फक्त ब्लँक स्लाइड हवे, यू कॅन टेक ब्लँक साइड. तुम्हाला कोणत्या प्रकारची स्लाइड हवे ती तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. तुम्हाला जर दोन गोष्टी कम्पेअर करून टाकायच्या असतील तर तुम्ही ह्या करू शकता. एखाद्या ठिकाणी तुम्हाला सॉफ्टवेअरची लिस्ट लिहायची असेल आणि एखाद्या ठिकाणी हार्डवेअर लिहायचं असेल तर यू कॅन टेक बोथ स्लाइड. ओके, समजतंय? येस मॅम. हा, ओके, याला बोलतात पॉवर पॉइंट.
होम इन्सर्ट झालं. आता डिझाईन मध्ये बघा, तुम्हाला पॉवर पॉइंटला स्लाइडला तुमच्या अजून काय अट्रॅक्ट करायचं असेल त्यानुसार तुम्ही डिझाईन सिलेक्ट करू शकता. तुम्हाला असं बनवायचं असेल किंवा तुम्हाला अशी तुमची हे बनवायची असेल, तुम्हाला कशा प्रकारे तुमची पीपीटी स्लाइड हवी आहे त्या प्रकारे तुम्ही कलर चॉईस करू शकता किंवा त्याला काय देऊ शकता, तुम्ही डिझाईन देऊ शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत, स्लाइड्स आहेत. तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ओके, जसं हवं तसं तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ट्रान्झिशन म्हणजे तुम्ही एखादा जेव्हा शेप घेतलात, आता तुम्ही हे बघता आपण व्हिडिओज वगैरे बनवतो बरोबर, ते फोटो एक साइडला जातात, कधी असे पॉपअप करतात, बघितलंय कधी? बघितलंय का? येस मॅम, बघितलंय. हा, मग त्याला काय बोलतात, हे जे असतात हे जे काय आहेत, ट्रान्झिशन म्हणजे तुमची स्लाइड. आता सपोज मी तुम्हाला एक दाखवते. आता ह्या स्लाइडला मी दिलंय हे ट्रान्झिशन दिलंय आणि ह्या स्लाइडला दिलंय मी हे ट्रान्झिशन. ओके, आता मी केलं प्रेझेंट. हे काय झालं, त्याचं ट्रान्झिशन पुश झालं बरोबर. ह्याला मी ट्रान्झिशनच नाही दिलंय, समजलं? ह्याला मी ट्रान्झिशन दिलंय, मी प्रेझेंट केलं, फेड दिलं ना, मी वरती गेलं बरोबर. म्हणजे तुमची स्लाइड तुम्हाला कशा प्रकारे Yes, ma'am. ट्रान्झिशन होताना दाखवायची आहे त्याला काय बोलतात, तुम्ही ट्रान्झिशन बोलणार. काय बोलणार? जे एका स्लाइड वरून तुम्हाला दुसऱ्या स्लाइडवर जायचंय तर तुम्ही काय करणार, त्यासाठी तुम्हाला कसे हवेत, किंवा तुम्ही फोटोचा व्हिडिओ बनवता, एकाला मी पुश दिलंय बरोबर म्हणून मग ते पुश झालं आणि एकाला मी फेड दिलं म्हणून हे फेड झालं. ओके, त्याला बोलतात ट्रान्झिशन. ऍनिमेशन मध्ये काय बघा, ऍनिमेशन मध्ये आता ऑप्शन नाही दिसत. ऍनिमेशन म्हणजे तुम्ही जे हे वर्ड काय करता, वर्ड जे टाईप करता त्याला तुम्ही काय करायचं, आता मी ह्याला फ्लाईन दिलं. ओके, आणि कॉम्प्युटरला मी काय दिलं, ऍनिमेशन. कॉम्प्युटरला मी देते एक्सपांड देते. ओके, आता बघा काय दिसते तुम्हाला प्रेझेंट करताना. हा तुमचा पहिला फेडअप झाला, टेक्नॉलॉजी आलं वरती, आपोआप पुश झालं, कॉम्प्युटर झालं स्ट्रेच. म्हणजे तुम्हाला ट्रान्झिशन आणि ऍनिमेशन. ट्रान्झिशन आपण काय करतो, एका स्लाइड वरून दुसऱ्या स्लाइडवर जाताना स्लाइड तुम्हाला कशी हवी आहे, कशा पद्धतीत ट्रान्झिशन व्हायला हवी आहे त्याला तुम्ही ट्रान्झिशन यूज करणार. आणि तुमचे वर्ड तुम्हाला कसे दिसायला हवे त्यासाठी आपण काय करतो, ऍनिमेशन यूज करतो. काय यूज करतो, ऍनिमेशन. किंवा तुम्हाला एखादा आपण पिक्चर बघतो बरोबर, मूवी स्टार्ट होताना सगळ्यांची नावं दिसतात आपल्याला, मग काही नावं अशी पॉपअप होतात, काही नावं अशी वरून खाली येतात, काही नावं वरतून खाली जातात, किंवा एखादा पिक्चर येतो, एखादा कोणाचा तरी फोटो येतो, तो काय एकदम फ्लॅश होतो, एकदम कमी होतो बरोबर, दिसतं ना. येस मॅम. त्याला काय बोलतात, ऍनिमेशन. काय बोलतात, ऍनिमेशन. हे सगळे आपण ऍनिमेशन आणि ट्रान्झिशन ह्या दोन नवीन गोष्टी आपण फक्त कशात करू शकतो, पॉवर पॉइंट मध्ये करू शकतो. त्या आपण एक्सेल आणि याच्यामध्ये वर्ड मध्ये नसतात, त्या कशात असतात, पॉवर पॉइंट. ओके, समजलं? येस मॅम. त्यानंतर स्लाइड शो. आता तुम्हाला जो मी दाखवला तो स्लाइड शो तुम्हाला आहे त्यापासून स्टार्ट करायचंय तर तिकडून करू शकता, किंवा पहिल्यापासून स्टार्ट करायचंय तर तो तुम्ही बघू शकता. कारण जेव्हा तुम्ही प्रिपेअर करत असता तेव्हा तुम्ही सारखं चेक करू शकता. एखादी स्लाइड तुम्ही चेक करायची असेल तर त्या स्लाइडला फक्त चेक करू शकता. तुम्हाला पहिल्यापासून चेक करायचं असेल तर याच्यावर चेक करून तुम्ही काय करू शकता, स्लाइड शो तुमचा चेक करू शकता.
ओके, समजलं? यस मॅम. आता नवीन नवीन त्यात पण इन्व्हेन्शन्स आले. तुमच्याकडे काय टॅब आहे का, मोबाईल आहे? इव्हन दो आपण मोबाईल मध्ये पण हे ऍप डाउनलोड करून तुम्ही प्रॅक्टिस साठी पण यूज करू शकता. ओके, मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, देन नंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट, हे तिन्ही आपण मोबाईल मध्ये पण यूज करू शकतो. ओके मॅम. बेसिक समजलं तुम्हाला? यस मॅम. आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण एखादा डेटा एंटर करत असतो तेव्हा कोणत्या कोणत्या प्रिकॉशन्स आपल्याला घेतल्या पाहिजे. ओके, आता जेव्हा आपण काय करतो बघा, as far possible data should be kept in tabular form. Different types of data should be entered in different cells. एक्सेल मध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण टाकतो. मग डिफरंट टाइप्स ऑफ डेटा, म्हणजे जर तुम्ही एका टॅब मध्ये नाव टाकताय आणि तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा असेल तर त्यासाठी तुम्ही दुसरी सेल वापरली पाहिजे. सेल म्हणजे ती बॉक्स, तुम्हाला जो बॉक्स दाखवला ना मी एक्सेल मधला, हा एक बॉक्स, ह्याला बोलतात सेल. ओके, हा जो बॉक्स आहे त्याला काय बोलतात, सेल बोलतात. मॅम, हे आपण मोबाईल मध्ये कसं काय यूज करू शकतो? मोबाईल मध्ये डिरेक्टली ऍप डाउनलोड करू शकतो. मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल डिरेक्टली तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता. मॅम, ऍपचं नाव काय आहे? वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल हेच सिम्बॉल दिसतात वरती. हा एक्सेलचा हा सिम्बॉल आहे, नंतर मायक्रोसॉफ्ट वर्डचा जो इथे तुम्हाला सिम्बॉल दिसतो तो सिम्बॉल आहे. मॅम, आणि ऍपचं नाव? पॉवर पॉइंट, मायक्रोसॉफ्ट, हे 3 ऍप आहेत. तिन्ही हे करून पण तुम्हाला एक ऍप भेटतो, त्याच्यामध्ये तिन्ही पण यूज करू शकता तुम्ही. मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट नंतर एक्सेल, पॉवर पॉइंट. ओके, यस मॅम. तर तुम्ही जेव्हा एक्सेल यूज करता, एक्सेल मध्ये त्यांनी जस्ट प्रिकॉशन दिलेत की तुम्ही काय करता, एक्सेल मध्ये जेव्हा डेटा एंटर करता तेव्हा अननेसेसरी स्पेस किंवा स्पेशल कॅरेक्टर यूज करायचे नाहीत. आणि त्यानंतर काय करायचे, व्हाईल युजिंग द फॉर्म्युला, तुम्हाला जर सम काढायची असेल तर एक्सेल मध्ये सम काढायचे असेल, पर्सेंटेज काढायचे असतील तर स्टार्टिंगला तुम्ही काय द्यायचंय, हे साइन द्यायचं, इज इक्वल टू द साइन द्यायचंय आणि मग लिहितात सम लिहितात. ओके, हे डीपली आता आपण शिकायचं नाहीये, जस्ट लक्षात ठेवा या काय काय प्रिकॉशन्स आहेत जेव्हा आपण एक्सेल वापरतो ते. ओके, यस मॅम. पॉवर पॉइंट आपल्याला झालेला आहे. आता पॉवर पॉइंट नंतर ह्या 2 गोष्टी जस्ट दिलेल्या आहेत की ऍक्रोबॅट रीडर आणि इंटरनेट एक्सप्लोरर. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, आपण तुम्हाला जर एखादी पीडीएफ येत असेल बरोबर, मग तुम्ही त्याच्यावर टच केल्यानंतर तुम्हाला येतं ना पीडीएफ रीडर, कशामध्ये तुम्हाला ओपन करायचंय, येतात ना ऍप्लिकेशन्स येतात ना, WPS ऑफिस बरोबर, ह्या ज्या येतात. हा, म्हणजे तुम्हाला जो दिलेले पीडीएफ आहे ती रीड करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. म्हणजे तुम्हाला जो डॉक्युमेंट दिलाय तो रीड करायला काय वेगवेगळ्या सॉफ्टवेअर आहेत, ते आपण काय करायचे, यूज करायचे. आणि इंटरनल एक्सप्लोरर म्हणजे हा तुम्ही जर कधी गुगलवर तुम्ही शोधायला गेलत, हा पण तुम्हाला दिसतो. हा साइन काय आहे, तर इंटरनेट एक्सप्लोरर म्हणजे काय, सर्च इंजिन. तुम्हाला काय शोधायचं आहे, ओके, तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन शोधायची आहे, हा सर्च इंजिन म्हणजे त्याला काय बोलतात, इंटरनेट एक्सप्लोरर नावाचा एक सर्च इंजिन आहे. ओके, म्हणजे इंजिन म्हणजे असं इमॅजिन नाही करायचं. सर्च इंजिन म्हणजे आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन कम्प्युटरवर, गुगलवर काय करायचं, इंटरनेटवर शोधायची आहे, त्याला बोलतात इंटरनेट एक्सप्लोरर.
आता या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कुठे कुठे उपयोग होतो? मग अशा आपण बघितलं पॉवर पॉइंट साठी डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे मी तुम्हाला बरेचसे एक्सपेरिमेंट दाखवलेत ना सिम्युलेशन करून. काय काय एक्सपेरिमेंट तुम्हाला दाखवलेत ना की आपण फिजिक्सचे मागे एक्सपेरिमेंट दाखवले तुम्हाला. सर्क्युलर मोशन, अजून करंटचं दाखवलं तुम्हाला, बरोबर, जॉईन करून दाखवलं सर्किट, बरोबर. ते मी ऍक्च्युअल मध्ये केलं का? ते मी काय केलं, व्हिज्युअली परफॉर्म केलं, बरोबर, कम्प्युटरवर परफॉर्म केलं. त्याला काय बोला मी, म्हणजे तुम्हाला डेमो दाखवला, त्याला काय बोलतात, डेमॉन्स्ट्रेशन. म्हणजे काय, सम एक्सपेरिमेंट कन्सेप्ट इन सायन्स कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड इझिली, बरोबर. आपण एका मोबाईलवर किंवा ह्याच्यावर एखाद्या फंक्शन आपण बघू शकतो, बॉडी आपलं ब्लड सर्क्युलेशन कसं चालतं ते आपण बघू शकतो, बरोबर. खूप साऱ्या व्हिडिओज येतात, त्याला काय बोलतात, डेमॉन्स्ट्रेशन. म्हणजे आपण एखादा एक्सपेरिमेंट ऍक्च्युअल न करता काय करतो, तो कम्प्युटरवर बघू शकतो. ती प्रोसेस कशी चालते ती काय बघतो आपण, बघू शकतो. त्याला काय बोलतात, डेमॉन्स्ट्रेशन. मग हे कशामुळे पॉसिबल झालंय, तर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे. ओके. त्यानंतर प्रेडिक्शन म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंदाज दाखवणे. आता आपला पाऊस पडणार आहे, उद्या हवामान एवढं असणार आहे, हवामानाचा अंदाज किती आहे, ते काय करतात, प्रेडिक्शन करतात. मग हे प्रेडिक्शन कशा थ्रू भेटतं आपल्याला, मशीन थ्रू भेटतं. म्हणजेच तिथे काय आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मिटिअरॉलॉजी म्हणजे हवामान शास्त्रज्ञ. ओके. हवामानशास्त्र आपल्याला हवामानाचा अंदाज देतात ना, पाऊस आज पडणार आहे, इकडे इकडे हाय अलर्ट आहे, इकडे येलो अलर्ट आहे, इकडे रेड अलर्ट आहे, बरोबर. मग ते प्रेडिक्शन करण्यासाठी पण आपण काय करतो, टेक्नॉलॉजीचा यूज करतो. काय करतो, टेक्नॉलॉजी यूज करतो. त्यानंतर कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. आपल्याला आता तुम्हाला जर मी एक सांगितलं की गुगलवर तुम्हाला काय करायचंय, फिजिक्स विषयी खूप सारी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे, किंवा तुम्हाला सांगितलं की आपलं इस्रोची इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची, इस्रो विषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहून काढायचं, तर तुम्ही काय करणार, इंटरनेटवर जाणार आणि इंटरनेटवरनं काय करणार तुम्ही, इंटरनेटवर तुम्हाला विकिपीडियावर काय भेटते, वेगवेगळी इन्फॉर्मेशन भेटते, बरोबर. त्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करता, तेव्हा ऑफिसमध्ये तुम्हाला जर कोणाला काय सांगायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागतं, मेल करायला लागतो. तुम्हाला सुट्टी हवी असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, मेल करावा लागतो, बरोबर. मग तेव्हा ईमेल्सच्या आपण लँग्वेजमध्ये शिकतो, समजलं. इव्हन दो आता आपण जो शिकतोय, बरोबर, व्हिडिओ थ्रू शिकतो आपण, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मोठमोठ्या मीटिंग्स होतात, इंटरनॅशनल मीटिंग होतात. इंटरनॅशनल मीटिंग मध्ये आपल्याला जाणं बाहेर पॉसिबल नसतं, मग तेव्हा काय होतं, व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे आपण व्हिडिओवर बोलू शकतो, बरोबर. आपण आता काय करतोय, ऑनलाईन क्लासेस घेतोय, म्हणजे आपण व्हिडिओ थ्रू काय करतोय, एकमेकांशी कम्युनिकेट करतोय, बरोबर. म्हणजे हे 3 युजेस. आता तुम्हाला आज काय करायचं, हे 3 युजेस लिहून काढायचे. कुठला, डेमॉन्स्ट्रेशन, प्रेडिक्शन आणि कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. समजलं? यस मॅम. क्लिअर आहे आजचा होमवर्क? आजचा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला सांगितलंय, क्वेश्चन नंबर 1, राईट द युजेस ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आणि हे 3ही तुम्हाला काय लिहायचे, आणि लिहिताना असे बॉक्स नाही करायचे. लिहिताना तुम्हाला पॉइंट 1 डेमॉन्स्ट्रेशन, त्याच्या खाली ही इन्फॉर्मेशन येईल. पॉइंट 2 प्रेडिक्शन, त्याच्या खाली ही इन्फॉर्मेशन येईल. पॉइंट 3 कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन, त्याच्या खाली ती इन्फॉर्मेशन येईल. समजलं? ओके कसं मॅम. लिहायचं तुम्हाला? ओके. आता तुम्हाला अपॉर्च्युनिटीज काय आहेत, अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, तुम्हाला काय काय संधी आहेत या कम्प्युटर फील्ड मध्ये, बरोबर. आता तुम्ही 9th मधून 10th मध्ये जाल, 10th मधून तुम्ही 11th 12th कराल, मग 11th 12th नंतर तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटी आहेत. तर अपॉर्च्युनिटी काय काय आहेत सॉफ्टवेअर फील्ड मध्ये. इव्हन दो खूप जणांचं आता चॉईस काय असतं की मला IT इंजिनिअरिंग करायचंय, मला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय, नाव AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जायचंय का, तर तिकडे सॉफ्टवेअर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, सॉफ्टवेअर म्हणजे जे इंटरनल, ज्याला आपण टच नाही करू शकत, ते काय ऍप्लिकेशन्स असतात मोबाईल मधले. मग कोडिंग असतं, तुम्ही हे C++ ऐकलंय, C++ लँग्वेज, HTML लँग्वेज, असं काय ऐकलंय तुम्ही? क्लासेस असतात बाहेर, क्लासेसच्या बोर्ड ह्याच्या बाहेर लिहिलेलं असतं,
ऐकलंय का तुम्ही? नो मॅम. नाही, ओके. म्हणजे आता सपोज तुम्हाला एखादा नवीन ऍप तयार करायचा आहे, बरोबर. आता शेतकऱ्यांचे वेगवेगळे ऍग्रिकल्चरचे ऍप असतात. आता तुम्हाला नवीन ऍप तयार करायचंय. हा, ऍप राहू दे, तुम्हाला नवीन गेम तयार करायचंय. मग त्या गेम मध्ये तुम्हाला काय काय टाकायचंय, बरोबर. मग ते टाकण्यासाठी तुम्हाला कोड लँग्वेज पाहिजे. कोड लँग्वेज असते कम्प्युटरची, काय असते? कोड लँग्वेज, बरोबर. मग ती जी कोडिंग असते, ती कोडिंग शिकण्यासाठी जो फील्ड असतो तो काय तुमचा येतो? सॉफ्टवेअर फील्ड. म्हणजे तुम्हाला कोणता ऍप बनवायचा आहे, सपोज तुम्ही डॉक्टर झालात, बरोबर, आणि तुम्हाला मेडिकलचा कुठला तरी ऍप बनवायचा आहे की गावाच्या ठिकाणी तुम्हाला सेवा द्यायची फ्रीमध्ये किंवा कमी पैशामध्ये सेवा द्यायची, बरोबर. मग तुम्हाला तिथे जाणं शक्य नाहीये. मग तुम्ही इंजिनिअरिंग पण केलं, तुम्हाला इंजिनिअरिंगचं पण थोडं नॉलेज आहे, किंवा तुमचा फ्रेंड डॉक्टर आहे आणि तुम्ही इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे, तुम्हाला आयटी सॉफ्टवेअर केलंय तुम्ही. मग तुम्ही काय करणार? एखादा ऍप तयार करणार. मग त्या ऍप मध्ये तुम्ही टाकणार की सर्व्हिस, कोणती सर्व्हिस अवेलेबल आहे. मग हे जे तुम्हाला टाकायचंय ते कशामध्ये होतं? तर सॉफ्टवेअर मध्ये. सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही वेगवेगळ्या कम्प्युटरच्या लँग्वेज शिकता. जसं की जावा म्हणून एक लँग्वेज आहे, HTML म्हणून लँग्वेज आहे, C++ लँग्वेज आहे. आता AI चे नवीन नवीन लँग्वेजेस आलेले आहेत. त्या लँग्वेज म्हणजे कोडिंग तुम्ही शिकता. ओके, समजलं? सॉफ्टवेअर फील्ड म्हणजे जे इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा तुम्ही IT इंजिनिअरिंग जे करतात, ओके, कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यांना सॉफ्टवेअर फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी. त्यानंतर हार्डवेअर फील्ड मध्ये काय? हार्डवेअर फील्ड मध्ये म्हणजे तुम्हाला प्रिंटर जर बिघडला तर तुम्हाला दुरुस्त करता आला पाहिजे. एक माऊस किंवा जे बाहेर हार्डवेअर म्हणजे आपण बघितलं की जे बाहेरचे डिव्हाइस असतात ज्याला आपण टच करू शकतो, CPU, मॉनिटर जर बिघडला तर तुम्हाला ते काय करता आले पाहिजेत? रिपेअर करता आले पाहिजेत. मग त्यामध्ये पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे, कारण आपण हल्ली कसला जास्त वापर करतो? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर करतो. आपले मोबाईल्स ते जर रिपेअर करायला आपण कुठे जातो? हार्डवेअर मध्ये जातो, बरोबर. हार्डवेअरचं काम असतं त्याच्याकडे जातो. म्हणजे याची आपण सध्या जास्त कशाचा वापर करतो? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा. मग ते बिघडणारच आहेत, मग ते रिपेअर करायला पण कोणीतरी हवंय. मग म्हणून हार्डवेअर फील्ड मध्ये काय आहे? तुम्हाला स्कोप आहे. फर्स्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी इन द सॉफ्टवेअर फील्ड, सेकंड ऑपॉर्च्युनिटी हार्डवेअर फील्ड. म्हणजे ज्या काही हार्डवेअर्स आहेत, प्रिंटर असेल, CPU असेल, मॉनिटर असेल, मोबाईल असतील, टॅब असतील, जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत, हार्डवेअर आहेत, ते काय करू शकता? तुम्ही रिपेअर करू शकता. ओके, त्यानंतर कारण त्याचं प्रोडक्शन थांबणारच नाही हार्डवेअरचं. आपण रोज डेली यूज मध्ये सगळ्या गोष्टी यूज करतो, त्यामुळे तिथे पण तुम्हाला काय आहे? अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर ट्रेनिंग म्हणजे काय? तर वेगवेगळ्या जॉब, तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये काम करायला जाता तेव्हा तुम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ शकता. ओके, ट्रेनिंग साठी यूज करू शकता. एखाद्या कंपोनंट बद्दल ट्रेनिंग देऊ शकता, कम्प्युटर कसा यूज करू शकता ते ट्रेनिंग देऊ शकता. त्यानंतर लास्ट आहे मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय? आता तुम्ही सपोज तुम्ही कम्प्युटर तयार केला, पण तो कम्प्युटर तुम्हाला सेल करायचा आहे, मग त्यासाठी मार्केटिंग पाहिजे ना. मग मार्केटिंग स्किल कुठून येणार तुमच्याकडे? जर तुम्हाला पॉवर पॉइंट कसं यूज करायचं, वेगवेगळ्या मार्केटिंगच्या तुम्हाला सॉफ्टवेअर माहित असेल तर तुम्ही ते कसं यूज करणार. मग मार्केटिंग मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणजे कोणत्या ऑपॉर्च्युनिटी आहे? तुम्ही फर्स्ट सॉफ्टवेअर फील्ड यूज करू शकता, हार्डवेअर फील्ड यूज करू शकता, ट्रेनिंग आणि मार्केटिंग. ओके, एखादं प्रोडक्ट तुम्ही बनवलं, ते प्रोडक्ट विकायचं कसं दुसऱ्यांना, त्यासाठी तुमच्याकडे मार्केटिंगच्या आयडियाज असल्या पाहिजेत. मग मार्केटिंगच्या आयडिया, त्याचं स्किल, तुम्ही कॉम्प्युटर यूज करून कसं स्किल यूज करतात, त्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे? टेक्नॉलॉजीचं नॉलेज असलं पाहिजे, हाऊ टू यूज टेक्नॉलॉजी. ओके, समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके, हा, तो नेक्स्ट होमवर्कचा क्वेश्चन एक्सरसाइज मधला तुम्हाला करायचा आहे, क्वेश्चन नंबर 1. ओके, दुसरा क्वेश्चन सांगितलाय मी.
फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय सांगितलंय? युजेस ऑफ आयसीटी सांगितलंय. युजेस ऑफ आयसीटी. क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज मधला फिल इन द ब्लँक्स करायचे. ओके, एक्सरसाइज मधला फिल इन द ब्लँक्स. हा, एक्सरसाइज मधला फिल इन द ब्लँक्स हा करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन ए. क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन ए. त्यानंतर क्वेश्चन सी. अँड क्वेश्चन ई. क्वेश्चन ए, सी आणि ई 3 क्वेश्चन. ओके, समजलं? ओके मॅम. क्वेश्चन फर्स्ट यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. क्वेश्चन सेकंड फिल इन द ब्लँक्स. अँड क्वेश्चन थर्ड म्हणजे एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2 ए, सी आणि ई. समजलं? हे क्वेश्चन तुम्हाला करायचे. ओके ओके, थँक्यू. बाय. बाय मॅम. गुड नाईट. हे क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहेत. येस मॅम. येस मॅम.